नमस्कार. कलाप्रज्ञा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी व्रत, सण, उत्सव याची माहिती सांगत असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कथा सांगते, कविता वाचन करते, गाणी म्हणते आणि इतरही माहिती मी तुम्हाला देत असते. तुमची आवड पण अशीच असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीबद्दल माहिती सांगणार आहे. लवकरच ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या घरात गौरीची तयारी सुरू आहे. गौरीच्या दागिन्यांनी दुकानं सजलेली आहेत. आज आपण ज्येष्ठा गौरी या सणाविषयी माहिती घेणार आहोत. हा सण 3 दिवसाचा असतो. अनुराधा नक्षत्रात गौरी आणल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रात गौरीचं पूजन केलं जातं. मूळ नक्षत्रात गौरीचं विसर्जन केलं जातं. गौरी माहेरी आल्या आहेत असे समजून त्यांचे माहेरपण मोठ्या उत्साहात व थाटामाटात करतात. हा सण प्रत्येकजण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे करतात. अखंड सौभाग्यप्राप्ती व्हावी, घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून गौरीपूजन केलं जातं. प्रत्येकाकडं गौर बसवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही जणांकडे खड्याच्या गौरी, काही जणांकडे मुखवट्याच्या गौरी, काही जणांकडे उभ्या गौरी यांचं पूजन केलं जातं. ज्यांच्याकडं श्रावणाच्या सुरुवातीला सुगड बसवलं असेल त्यांच्याकडे गौरी आव्हाना दिवशी दुसरं सुगड बसवतात. पहिल्या सुगडाप्रमाणेच हे रंगवलेलं असतं. त्यात गहू, सौभाग्य लेणी असतात. यात गौरीचे दोरे ठेवतात. काही जणांच्याकडे पाण्याची किंवा खड्याची गौर आणतात. गौर आणण्याची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते. गौर आणण्या अगोदर अंगण स्वच्छ झाडावं, सडा टाकावा, घर स्वच्छ करावं, अंगणात रांगोळी घालावी, घरामध्ये लक्ष्मीची पावलं काढावीत. मग कोणताही एक गडू किंवा लोटी घ्यायची, त्याच्यामध्ये पांढरं फूल, विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं टाकावीत. दुर्वा, आघाडा, गव्हाचा तुरा हे सगळं त्या लोटीत टाकावं. आणखीन दुसरं एक तामण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये विडा, सुपारी, काकडीच्या चकत्या, तांदूळ, 5 मण्याची गेजवस्त्र, हळद कुंकू, फुलं, उदबत्ती, निरंजन, दूध साखर सगळं ठेवावं. पाण्याच्या ठिकाणी जावं, तिथं पाण्याची किंवा नळाची पूजा करावी. काकडी तांदळानं ओटी भरावी. लोटीत पाणी भरावं. 5 खडे टाकावेत. लोटी तामणात ठेवून त्याला हळद कुंकवाची बोटे ओढावीत. मग लोटीची पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. गौर घेणाऱ्या मुलीनं तोंडात पाणी धरावं. मग घंटा वाजवत गौर घरी आणावी. घरातल्या सवाष्णीने जिनं गौर घेतली आहे तिच्या पायावर दूध पाणी घालावं, डोळ्याला पाणी लावावं. तांदूळ गौरीवरून उतरवून टाकावेत. गौर घेणाऱ्या मुलीनं तोंडातील पाणी थुंकून घरात यावं. आत आल्यावर गौरीचं औक्षण करावं. ही गौर गणपतीला भेटवावी. मग घरात काढलेल्या पावलावरून गौर हिंडवावी. त्यावेळी गौर कशाच्या पावलाने आली असं विचारावं. गौर घेतलेल्या मुलीने गौर सोन्याच्या मोत्याच्या पावलानं आली असं म्हणावं. गौर जागेवर ठेवावी. प्रत्येकाकडे जशा पद्धती असतील त्याप्रमाणे करावं. काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्याची पूजा करतात. हे मुखवटे पितळेचे, तांब्याचे, शाडूचे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात. काही ठिकाणी उभ्या गौरींचं पूजन केलं जातं. आता ज्यांच्याकडं उभ्या गौरी असतात तर त्यांच्याकडं गौरीचे साचे सतरंजीवर उभे करून साड्या नेसवतात. शक्य असतील तेवढे दागिने घालतात. काही ठिकाणी गौरीचा छोटा मुलगा झोला म्हणतात त्याला काही ठिकाणी, आणि मुलगी झोली असे पण ठेवतात तिथं. काही ठिकाणी 2 गौरीमध्ये शंकरोबाचा मुखवटा उभा करतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. गौरीसमोर देखावे, आरास यांची सजावट करतात. गौरीसमोर करंजा, लाडू, पाती, अनरसे असा फुलोरा ठेवतात. गौरी पूजनासाठी हळद कुंकू, अष्टगंध, बुक्का, गुलाल, अक्षदा, रांगोळी, उदबत्ती, कापूर, धूप, समई, निरंजन, फुलवाती, समईसाठी वात, तूप, तेल, गेजवस्त्र, अत्तर, लेकूरवाळ हळकुंड, सुपारी, बदाम, विड्याची पानं, फूल, हार, दूध साखर, नारळ, 5 फळं, गुळखोबरं, पंचामृत म्हणजे दूध, साखर, मध, तूप आणि दही, घंटा, तामण, पळी, भांडं, त्याच्यानंतर काडेपेटी इत्यादी साहित्य लागतं. पहिल्या दिवशी गौरीची पूजा करून शेपूची भाजी भाकरी किंवा पालेभाजी भाकरी असा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी गौरीची पूर्ण पूजा करतात, आरती करतात.
मंत्रपुष्पांजली म्हणतात, ओटी भरतात, महानैवेद्य दाखवतात. महानैवेद्याला खीर, पुरण, घावन घातलं, सोळ्या भाज्या, पंचामृत असा नैवेद्य दाखवतात. तर काही ठिकाणी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी चित्रान्नांचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी फराळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात. आपापल्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणे किंवा रीतिरिवाजाप्रमाणे ही पूजा केली जाते. संध्याकाळी आरती करतात. सुवासिनी स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलवतात, ओटी भरतात. तिसऱ्या दिवशी गौरीची पूजा आणि आरती करतात. गुळ खोबऱ्याच्या करंज्या, दहीभात असा नैवेद्य दाखवतात. अक्षदा टाकून क्षमा प्रार्थना करतात व गौर हलवतात. सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात. काही कारणानं गौर बसवणं झालं नाही तर नवरात्र जेव्हा येतं तेव्हा अष्टमीला गौर बसवतात, नवमीला जेवायला घालतात आणि दशमीला उठवतात. ही झाली ज्येष्ठा गौरीची माहिती.